राम राम शेतकरी मित्रांनो, नवीन स्कीम तुमच्या समोर घेऊन आहे मित्रांनो. तुम्ही आतापर्यंत भरपूर अशा स्कीमा अनुदान बघितले असतील. विहीर अनुदान, ठिबक अनुदान, नेट शेड अनुदान, पोखरा अनुदान, अशा भरपूर तुम्ही योजना बघितल्या. तसेच योजना आहे मित्रांनो अल्पभूधारक शेतकरी, अनुसूचित जाती जमातीसाठी त्यांच्यासाठी स्कीम आहे. बोर अनुदान आहे मित्रांनो, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. बरेचशे शेतकऱ्यांना योजना माहीत नाही मित्रांनो. त्याच्या काही अटी आहे, काही शर्ती आहे. 50,000 रुपयापर्यंत अनुदान आहे मित्रांनो. बरेचशे शेतकरी मित्रांना माहीत नाही की बोरसाठी अनुदान भेटतं. होय मित्रांनो, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना महा DBT पोर्टल फॉर्म आहे मित्रांनो. अनुसूचित जाती जमातीसाठी ही स्कीम सर्वांसाठी नाही आहे मित्रांनो. की बरेचशा अशा भावांच्या कमेंट आल्या की आम्हाला भेटेल का, आम्हाला भेटेल का. तर त्यासाठी आपण नवीन व्हिडिओ बनवायचं ठरवलं मित्रांनो. एक आपण व्हिडिओ बनवला होता बोर अनुदानसाठी. नमस्कार मित्रांनो, मी समाधान काळे, शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्रत्येक व्हिडिओ कामाचा असतो मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि काही अनुदान असेल, स्कीमा असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. बोरसाठी अनुदान आहे मित्रांनो, कृषी क्रांती योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी बोरसाठी अनुदान आहे मित्रांनो. 50,000 रुपये अनुदान. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, पाणी पाहायचं, फॉर्म भरायचा आणि बोर मारायची. कुठेतरी शेतकरी राजा सुखी होईल मित्रांनो. जे गरीब शेतकरी असतील, नंबर लागला कदाचित, त्यांचं बागायत करायचं स्वप्न असतील, तर आपण सविस्तर प्रोसिजर जाऊ मित्रांनो, की जेणेकरून गरीबातल्या गरीब व्यक्तीला मदत घेता येईल. त्यासाठी आपण प्रयत्न करतो मित्रांनो, आणि सातत्यानं प्रयत्न करत राहू, जेणेकरून गरीब शेतकरी, जे अल्पभूधारक शेतकरी, की त्यांचा कोणत्या ना कोणत्या रीती फायदा होईल, हे आमचा धावण्याचा हेतू आहे मित्रांनो. 50,000 रुपये बोरिंगसाठी अनुदान आहे. त्यासाठी काही स्कीमा आहे किंवा प्रोसिजर करावी लागते मित्रांनो. जसं की आपलं आधार कार्ड असेल, जातीचा दाखला असेल, एकूण जमिनीचा दाखला, 7/12, यासाठी काही आवश्यक गोष्टी अशा आहे की आपण सविस्तर पाहू मित्रांनो, जेणेकरून प्रत्येक जणाला स्कीमचा फायदा घेता येईल. 50,000 रुपये अनुदान आहे. बोरिंग करण्यासाठी तुम्ही 300 फूट जर बोर करताय मित्रांनो, तर तुम्हाला 20,000 ते 30,000 रुपये खर्च येतोय. 20,000 ते 30,000 रुपये खर्च येतोय. केसिंग पाईप टाकायचा म्हटलं तर 4-5 हजार रुपये खर्च येतोय. काही मोटर वगैरे असं तुमचं 60-70 हजार रुपयामध्ये सेटअप जातो मित्रांनो. तुम्ही जर सावटी बोर मारताय, कमी जादा होती तुमची, तर त्यासाठी सरकार तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमार्फत शेतकऱ्यांसाठी अनुदान आहे बोरिंगसाठी. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी अनुसूचित जाती जमाती जे येतात त्यासाठी जातीचा दाखला गरजेचा आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे जातीचा दाखला असेल तर तुम्ही आवश्यक फॉर्म भरा आणि अनुदानाचा लाभ घ्या मित्रांनो. तर आपण सविस्तर अशी प्रोसेसर सांगतोय मित्रांनो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला संधीचा लाभ घेता येईल किंवा अनुदानाचा फायदा घेता येईल मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना 100% अनुदान, नवीन विहिरीमध्ये बोरिंग, शेततळ्यासाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन, PVC पाईप आणि जुनी विहीर दुरुस्ती करता देत. आता यात बोरवेल समाविष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी 50,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे. शेतातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनेच्या माध्यमातून लाभली जात आहे. या अंतर्गत शेतकरी शेतीसाठी, पिकासाठी पाण्याची सुविधा करत आहेत. गत 5 वर्षात शासनाच्या वतीने सिंचन विहिरी माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात अनुसूचित जमाती शेतकरी संख्या बरीच आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत काही महत्त्वपूर्ण निकष आहे. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्ज करण्यात शेतकरी हा अनुसूचित जाती जमातीचा असावा. पात्र अर्जदाराकडे स्वतःच्या जातीचा दाखला असावा. अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
अर्जदार शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयापेक्षा अधिक नसू नये. शेतकऱ्यांना शेतजमिनीचा 7/12 आणि 8 त्याच्या नावाने असावा. साठी लागणारे काही कागदपत्र आवश्यक आहे. महाराष्ट्र कृषी क्रांती योजनेअंतर्गत बोरवेल लाभार्थी अर्जदार आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, 7/12, 8 दारिद्र्य खालील कार्ड, अर्जदाराचा 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, पाणी उपलब्धतेचा दाखला, विहिरीसाठी 40 हेक्टर शेती असल्याचा तलाठ्याचा दाखला, शेतीत विहीर नसल्याचा दाखला असणे आवश्यक आहे मित्रांनो. गट विकास अधिकारी यांचं शिफारस पत्रक, जागेचा फोटो, ग्रामसभेचा ठराव आदी कागदपत्रे आवश्यक आहे. सदर कागदपत्राची पूर्तता अर्ज मंजुरीनंतर करावी लागते. अर्ज तुम्ही 2 प्रकारे करू शकता. एक ऑफलाईन करू शकता आणि एक ऑनलाईन करू शकता. अर्ज कसा कराल? महाराष्ट्र शासनाच्या महा-DBT या अधिकृत संकेतस्थळावर शेतकरी योजना नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे. नंतर तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना नावाचा पर्याय दिसेल, त्याला ओपन करावे. अधिक माहितीसाठी कृषी सहायता किंवा CSC केंद्रावर संपर्क साधावा, जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कृषी अधिकारी सांगेल किंवा CSC केंद्रावाला तुम्हाला योग्यरीती समजावून सांगेल. व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही नवीन